नमस्कार. 15 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. डांभुर्णी येथे 23 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या. गुरांनी पिकाचे नुकसान केले म्हणून त्यांना कोंडवाळ्यात टाकल्याच्या रागातून चौघांची 38 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी. यावल तहसील कार्यालयात ठिय्या देत तलाठी आणि महसूल कर्मचारी संघटनेकडून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू. भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी आज गुरुवारपासून बेमुदत संपावर. 25 वर्षापासून बेपत्ता किनगाव येथील इस्माला मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट सुरत येथील पथकाने पोहोचवले सुखरूप घरी. कोळवद येथील लोकेश भालेराव भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून सुवर्ण पदकाने सन्मानित. किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये सकल मराठा समाज बांधवांसाठी दिनांक 20 डिसेंबर रोजी वधूवर परिचय मेळावा. भारत संकल्प यात्रा मोदी की गॅरंटी की गाडी या रथाचे रोझोदा येथे जल्लोषात स्वागत. तर यावल येथील डॉक्टर गणेश रावते यांच्या पुढाकाराने 36 वर्षानंतर एकत्र आले वर्गमित्र. भुसावळ येथे घेतला स्नेह मेळावा. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून. डांभुर्णी येथील डोनगाव रस्त्यावर असलेल्या शेतविहिरीत एका 23 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली. तातडीने नागरिकांनी विहीर ठिकाणी धाव घेऊन तरुणास विहिरीतून बाहेर काढले आणि यावल रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डांभुर्णी तालुका यावल येथील रहिवासी चेतन सोपान ठाकूर वय 23 वर्ष या तरुणाने सकाळी डोनगाव रस्त्यावरील पाटचारी जवळील संजय साठे यांच्या शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार हा निदर्शनास येताच नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली आणि त्याला विहिरीतून काढून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दगडू मोहन ठाकूर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. कासारखेडा शेतशिवारात शेतात गुराढोरांनी जाऊन गहू, मका या पिकाचे नुकसान केले. तेव्हा शेतकऱ्याने गुरढोरं हे कोंडवाळ्यात टाकले. तेव्हा त्याचा राग येऊन गावातील चौघांनी 38 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून या प्रकरणी 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. कासारखेडा तालुका यावल या गावातील 38 वर्षीय तरुण खलील इतबार तळवी याच्या शेतात मोकाट जनावरे शिरली होती आणि त्यांनी मका, गहू या पिकाचे नुकसान केले. तेव्हा त्यांनी हे गुरढोरं थेट कोंडवाळ्यात टाकले. तेव्हा मोकाट गुरे कोंडवाळ्यात का टाकले या रागातून खलील तळवी याला संजू तळवी, आसिफ तळवी, तमीज तळवी व सायबू तळवी या चौघांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या 4 जणांविरुद्ध खलील तळवी याने यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड
हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल. यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी तलाठी व महसूल संघटनेकडून कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ठिय्या देत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. जोपर्यंत संघटनेकडून पुढील निर्णय होत नाही व मागण्या होत नाही तोपर्यंत तलाठी तसेच महसूलचे कर्मचारी हे संपावर राहणार आहे. यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न यावल तालुका तलाठी संघटना तसेच यावल तालुका महसूल कर्मचारी संघ यांच्या वतीने गुरुवारी ठिय्या देत बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आले आहे. यापूर्वी राज्य सरकारला नोटीस देण्यात आली होती, मात्र जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला नाही, म्हणून आता कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे. या आंदोलनस्थळी तलाठी संघाचे यावल तालुका अध्यक्ष तथा मंडळाधिकारी M.H. तळवी, यावल तालुका महसूल कर्मचारी संघाचे अध्यक्ष भाग्यश्री इंगळे, उपाध्यक्ष भारत वानखेडे, अतुल बळगुजर, मंडळाधिकारी मीना तळवी, मंडळाधिकारी बबिता चौधरी, तलाठी ईश्वर कोडी, TC बारेला, H.V. मोराळे, A.S. महाजन, M.B. तळवी, V.R. तळवी, हेमा सांगोडे, M.V. कुरकुरे, हेमांगी वाघ, S.Y. तळवी, वैशाली पाटील, निशा चौहान, B.E. पाटील, S.T. भंगाळे, M.I. झोपे, सुचिता देशभ्रदारसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी यावल शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी देखील बेमुदत संपावर गेले आहे. या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कार्यालयाच्या बाहेर घोषणा दिल्या. यावल येथे भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपावर गेले आहे. गुरुवारी त्यांनी एकत्र येऊन भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाच्या बाहेर घोषणा दिल्या आणि जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आपण बेमुदत संपावर जात असल्याचे त्यांनी कळवले. या संपात कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कार्यालयाच्या बाहेर थांबून ठिय्या देत या ठिकाणी घोषणाबाजी केली. या प्रसंगी किशोर भारंबे, अशोक जामकर, जितेंद्र याज्ञिक, राजेश लोहार, कैलाश इंगोले, हैदर तळवी, जमशेर तळवी, अतुल राणे, नाजुद्दीन तळवी सह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. कर्मचारी संघटनेचा विजय असो, कर्मचारी संघटनेचा विजय असो. किनगाव येथून तब्बल 25 वर्षापासून बेपत्ता झालेल्या इस्माला गुजरात राज्यातील सूरत तालुक्यातील मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मांगरोलच्या पथकाने सुखरूप किनगाव येथे आणून सोडले आहे. 25 वर्षापूर्वी अचानक मनावर परिणाम झाल्याने ही व्यक्ती गतिमंद झाली होती. वयाच्या 35व्या वर्षी बेपत्ता ही व्यक्ती 60 वर्ष वय पूर्ण केल्यानंतर आपल्या घरी परतल्याने कुटुंबाला सुखद धक्काच पोहोचला. किनगाव तालुका यावल येथील राजेंद्र दौलत पाटील, वय 60 वर्ष, हे 1998 साली अचानक त्यांच्या मनावर परिणाम झाल्याने गतिमंद झाले होते व वेड्याच्या भरात त्यांना काही सुचेनाशे झाले आणि ते घरातून निघून गेले आणि बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. त्यांची पत्नी, मुलगी, बहीण या सर्वांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते कुठेच मिळाले नाही. म्हणून काही वर्षांनी कुटुंबाकडून शोध थांबवण्यात आला. तर गेल्या वर्षी गुजरात राज्यातील सूरत येथील जिल्हा रुग्णालयामध्ये कुणीतरी त्यांना बेवार स्थितीमध्ये दाखल केले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते जातील कुठे, त्यांचा कोणी वारस नाही, म्हणून ऑक्टोबर महिन्यात सूरत तालुक्यातील कामरेज येथील धोरण पारडी नाका नॅशनल हायवे क्रमांक 8 टोलगेटच्या समोर असलेल्या मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे त्यांना सोपवण्यात आले. त्यांना कोणी वारस नसल्याने बेवारस म्हणून या सेवा केंद्रात त्यांच्यावर 2 महिने उपचार चालले. त्यानंतर ते बऱ्यापैकी
बरे झाले आणि त्यांना काही काही गोष्टी आठवू लागल्या आणि त्यांची स्मृती परतली, तेव्हा त्यांनी सांगितले की आपण किनगाव तालुका, यावल जिल्हा, जळगाव, महाराष्ट्र राज्यातील असल्याचे सांगितले। तेव्हा त्यांना मानव संस्थान केंद्राचे नरेश गोदानी, किशोर गजेरा, सुनील पटेल, जयराम भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा साथी पंकज सिंग, गणेश माळी, जयेश चुरासमा आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांना किनगाव येथे सुखरूप आणले। राजेंद्र दौलत पाटील यांना घेऊन पीना कोडी यांच्या समक्ष त्यांची बहीण अफरोकबाई राजेंद्र चौहान यांच्या सुपूर्द त्यांना केले। भावाला तब्बल 25 वर्षानंतर पाहून बहीणसह कुटुंबाचे आनंदाश्रू वाहिले। 25 वर्षानंतर सुखरूप आपल्या भावाला घरी परत पाहिल्यानंतर सेवा संस्थेचे चौहान आणि पाटील कुटुंबाने आभार व्यक्त केले। तर गेल्या 25 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला भाऊ आता जिवंत नसेलच अशी भावना बहिणीत होती। मात्र भावाला जिवंत पाहून बहीण अफरोकबाई चौहान यांना सुखद धक्काच बसला। सेवा साथियों, तारीख 12/10/2023 આ પ્રભુજી સિવિલમાંથી બહોત અમારા સંજયભાઈ ડૉક્ટરે રિપોર્ટ જોયા તો એને રિપોર્ટ વધારે પડતા ખરાબ હોવાથી અને આયુષ પણ ઓછું હશે, પણ ભગવાન જે કરે તે હવે અહીંયા લઈ આવ્યા છે। તમને થાય સેવા કંઈ તમને શું તકલીફ થાય છે? હા, કાંઈ અશક્ત છે ને રિપોર્ટ પણ ઘણા ગંભીર હોવાથી ભગવાન જે કરે। નમસ્કાર, ધન્યવાદ। અમારા સેવા સાથી બાપભાઈ તેમજ સુનિલભાઈ લઈ આવ્યા હતા, ખૂબ ખૂબ આભાર, ધન્યવાદ, नमस्कार। आशीर्वाद मानव सेवा चैरिटेबल ट्रस्ट सूरत धोरण पहाड़ी सूरत से हम आए हैं। ये प्रभु जी हमको करीब 7-8 महीने पहले हमारे संस्था में आए थे, बहुत गंभीर हालत में थे, तो इनका हमारे संस्था द्वारा दवा इलाज किया गया। फिर इनसे हमने पता उता किया तो ये बताया अपना एड्रेस महाराष्ट्र के जलगांव डिस्ट्रिक्ट के रहने वाले हैं। तो गांव आए तो अभी काफी लोग भाई मिलने आए। करीब इनकी बहन से इनके घर इधर से पता किया तो पता चला कि ये करीब 20 साल से अपने बहन से नहीं मिले हैं और 25 साल से। अच्छा, एक मिनट, क्या नाम आपका? अफरोकबाई राजेंद्र पाटिल। अच्छा, ये क्या लगते हैं आपके? भाई लगते। भाई है। ये कितने दिन से घर से निकले हुए हैं? वो मैं मेरी सासर वाले को थी ना। नहीं, कितने साल? 25 बरस हो गए। 25 साल। ये कौन सा गांव एरिया, कौन सा जगह है? किनगाव है। जैसा कि ये बता रहे हैं, करीब 25 साल से इनसे कुछ संपर्क नहीं थी भाई लोग से। अभी सब लोग देखिए गांव के सारे लोग करीब मिलने आए हैं। बहुत खुश है, धन्यवाद, नमस्कार। कोळवद येथील लोकेश भालेराव याला भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे। हा कार्यक्रम नागपूर येथे पार पडला। यावल तालुक्यातील कोळवद येथील लोकेश कमलाकर भालेराव यांनी पर्यावरण व भूशास्त्र विषयातील MSc पर्यावरणशास्त्र परीक्षेत 9.75 ग्रेड मिळून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून प्रथम क्रमांक प्राप्त केला। भालेराव यांच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल विद्यापीठाने भालेराव यांचा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर VL माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकारचे सचिव S चंद्रशेखर यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन गौरव केला। त्याचप्रमाणे त्यांनी नुकतेच जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर तालुक्यातील हवामान बदल आणि पीक पद्धती यावर होणारा परिणाम संबंधी सर्वेक्षण या विषयावर शोध निबंध सादर केला। त्याला या कामी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक सोतू इंगडे यांचे मार्गदर्शन लाभले होते। तेव्हा या कामगिरीच्या आधारावर भालेराव यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या पेरणा या फॉलोशिपसाठी पात्र ठरवण्यात आले आहे। तेव्हा त्यांची या फॉलोशिपसाठी झालेल्या या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। भालेराव यांनी आपल्या या यशाचे श्रेय आई वडील मोठे बंधू ताई यांना दिले आहे। नमस्कार, मी लोकेश कमलाकर भालेराव, मी जळगाव जिल्ह्यातून आहे। मी शरद पवार ॲग्री फेलोशिपसाठी यावर्षी निवड झालेली आहे। यापुढे मी क्लायमेट मॉडेलिंगमध्ये काम करण्याचे इच्छित आहे। मला या ठिकाणी खूप आनंद वाटला। यशवंतराव चव्हाण सेंटर आणि शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे जे ऑर्गनायझर आहेत त्यांनी या ठिकाणी खूप छान वातावरणामध्ये आम्हाला आज माहिती दिली आणि यापुढे नक्कीच उद्योजकता असेल किंवा एंटरप्रेन्योरशिप असेल किंवा संशोधन असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये मला या फेलोशिपचा नक्की उपयोग होईल, नेटवर्किंगमध्ये उपयोग होईल ही मी आशा करतो। किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये येत्या
20 डिसेंबर रोजी सकल मराठा समाजाकडून वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। तेव्हा या मेळाव्याचा लाभ समाजातील उपवर वधूवरांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। किनगाव तालुका यावल येथे इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये येत्या 20 डिसेंबर रोजी सकल मराठा समाज बंधू यांच्यासाठी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन तथा अन्न औषध प्रशासनाचे माजी आयुक्त विजयकुमार देवचंद पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। तेव्हा समाजातील विवाह इच्छुक तरुण आणि तरुणींनी आपला बायोडाटा तयार करावा किंवा स्वलिखित अर्ज त्यांनी इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किंवा व्ही मार्ट परिवार यांचे व्ही मार्ट किनगाव येथे सादर करावे किंवा मेळाव्यात आपला बायोडाटा घेऊन त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदण्यासाठी यावल येथील प्राध्यापक मुकेश येवले, पत्रकार DB पाटील, सावखेडा सीम येथील अजय पाटील, पत्रकार सुनील गावडे पाटील, महेश पाटील उंटावतकर यांच्याशी संपर्क साधावा किंवा व्यंकटेश बालाजी एंटरप्राइजेस संचलित व्ही मार्ट किनगाव येथे अर्ज द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावल तालुका किनगाव येथील सेवानिवृत्त अन्न व औषधी प्रशासन आयुक्त व दोनगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन श्री VD पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारामध्ये मराठा समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले असून इच्छुक वधूवर व पालकांनी उपस्थित राहावे अशी विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। भारत संकल्प यात्रा मोदी की गॅरंटी की गाडी या रथाचे रोझोदा या गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले व नागरिकांना या रथाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जनहितार्थ राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सखोल अशी माहिती देण्यात आली। रोझोदा तालुका रावेर या गावात भारत संकल्प यात्रा मोदी की गॅरंटी की गाडी या रथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। मुख्य चौकात हे रथ दाखल झाले। त्यानंतर या रथाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने जनहितार्थ राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। त्याचप्रमाणे महिलांसाठी राबवण्यात आलेल्या योजना, शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या योजना या सर्व योजनांची माहिती या रथाच्या माध्यमातून चलचित्राद्वारे देण्यात आली। तेव्हा एकूणच या रथाच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या योजनांची माहिती पाहून नागरिक देखील भारावले होते व त्यांनी मोदी की गॅरंटी की गाडी या रथाचे भव्य असे स्वागत केले। यावल येथील डॉक्टर गणेश रावते यांच्या पुढाकाराने हरिप्रसाद महाराज होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शेंदुर्णी येथील वर्गमित्र तब्बल 36 वर्षानंतर एकत्र आले। या सर्व वर्गमित्रांसाठी भुसावळ शहरातील वांजोळा रोडावरील स्टार लॉनमध्ये एका भव्य स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। एकत्र आलेल्या या मित्रांनी आपल्या कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। यावल शहरात डॉक्टर गणेश रावते हे राहतात। गणेश रावते हे 36 वर्षापूर्वी हरिप्रसाद महाराज होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे 1987 मध्ये शिक्षण घेत होते। दरम्यान 36 वर्षापूर्वी जे आपले वर्गमित्र होते त्यांच्याशी त्यांनी सोशल नेटवर्कवर पुन्हा सांगड जमवली आणि भुसावळ शहरातील वांजोळा रोडावर असलेल्या स्टार लॉनवर या वर्गमित्रांचा स्नेह मेळावा त्यांनी आयोजित केला आणि 36 वर्षानंतर हे वर्गमित्र या ठिकाणी एकत्र आले। या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने त्यांनी माजी प्राचार्य शेंदुर्णी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे तसेच संस्थापक अध्यक्ष सोलापूर महिला मेडिकल कॉलेजचे काउन्सिलर तथा बोर्ड ऑफ होमिओपॅथिक मुंबईचे प्रमुख डॉक्टर विलासजी हरपाळे सर हे प्रमुख उपस्थितीत होते। त्याचप्रमाणे शेंदुर्णी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर ओम अग्रवाल हे देखील उपस्थित होते। तर या
36 वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रमंडळींच्या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉक्टर VR पाटील जळगाव हे होते. तर व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर संभाजी अहिरे, डॉक्टर विवेक शिंदे, डॉक्टर JL राऊत, डॉक्टर शरद झवर, डॉक्टर राजेंद्र पिंगळे, डॉक्टर JK पाटील, डॉक्टर सौभाग्यवती पुष्पा पाटील, डॉक्टर DG पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी भगवंताचे पूजन करून या स्नेह मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमात उपस्थितांचा स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देण्यात आला. मोठ्या उत्साहात 36 वर्षानंतर एकत्र आलेल्या या मित्र परिवारांनी सोबत विविध कार्यक्रम घेतले. या कार्यक्रमात डॉक्टर गणेश रावते व सौभाग्यवती अनिता रावते यांचा सपत्नीक सत्कार विजयभाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर विविध प्रकारची खेळ आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले. मोठ्या उत्साहात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर BK बारी, डॉक्टर VK पाटील, डॉक्टर सुरेश महाजन, डॉक्टर KM पाटील, डॉक्टर सुरेश सराफ, डॉक्टर विजय परदेशी, डॉक्टर अमोल रावते, डॉक्टर अभय रावते, गोपाल चौधरी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजेंद्र पिंगळे व आभार डॉक्टर JK पाटील यांनी मानले. त्यातूनच मी यांची प्रेरणा घेतली आणि आमचे जे आयोजक जी कंपनी आहे JK असतील किंवा BK बारे, राऊत, BK पाटील वगैरे, सुरेश सराफ, किशोर पाळे यांच्याशी बोललो आणि मग ते एका मिनिटामध्ये झालं बाबा आपण चांगल्या कामासाठी तर सदैव तुझ्या मागे आहे. आणि मी सर्वांचा असा अभिमान, मला एक माझं खरं म्हणजे मी डॉक्टर झाल्यानंतर माझ्याकडे काहीतरी आपल्या सर्व बांधवाचं कर्ज समजत होतो की ज्यांनी मला सेकंड इयरला असताना CR म्हणून निवडून दिलं, नंतर थर्ड इयरला असताना CS म्हणून माझी निवड केली आणि त्यानंतर पृथ्वी समितीचा उपाध्यक्ष पण फायनल इयरला झालो. आता यांचं कुठं तरी यांच्या ऋणातच राहायचं आणि यांच्या ऋणाची फेड काही शक्य होईल तेवढी करण्याच्या हिशोबाने आजचा कार्यक्रम घडून आणण्याच्या माझ्या डोक्यामध्ये आला, विचार आलं आणि हे सर्व करत असताना सर्व डॉक्टरांचे सहकार्य, प्रेम, मी प्रत्येकाशी फोनवर बोलल्यानंतर इतकं चांगलं वाटायचं प्रत्येकाला. अरे बाबा तू कुठं आहे रे बाबा, आपण कसं आहे, अरे म्हटलं बोलण्याचाच एवढा आनंद होतोय तर प्रत्यक्ष भेटीचा मजा आणखी खूप जवळच राहणार आहे. त्यातल्या त्यात आणखी पुष्पाताईंचा एकदा फोन आला, अरुणाताईंचा फोन आलेला, हे भाऊ आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे. मग मी अरुणाताईला तर बोललेलो, म्हटलं ताई तुझं माहेर आहे, माहेरला जशी तू दिवाळी अध्यक्ष केले त्याप्रमाणे तू फोन कर आहे. धन्यवाद.